गडिंग्लजमध्ये भरदिवसा चाकू हल्ला, बँक कर्मचाऱ्यावर सपासप वार, आरोपी फरार। गडिंग्लजमध्ये मुख्य रस्त्यावर भरदिवसा चाकू हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे। गडिंग्लज अर्बन बँकेचे कर्मचारी विरूपाक्ष रामपुरे यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला। आज सकाळी 10:15 ते 10:30च्या सुमारास बँकेजवळ ही धक्कादायक घटना घडली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामपुरे यांचा भाचा सतीश सुरेश कांगुरे राहणार हेब्बाळ हा बँकेजवळ आला। रामपुरे आणि सतीश कांगुरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेत जमिनीवरून वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे। याच वादातून सतीश कांगुरे यांनी रामपुरे यांच्यावर धारदार चाकूने वार केले। या हल्ल्यात रामपुरे गंभीर जखमी झाले। हल्ल्यानंतर त्यांना तातडीने गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे। घटनेनंतर सुमारे अर्ध्या तासाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला असून फॉरेन्सिक लॅबच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले। पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे। भरदिवसा मुख्य रस्त्यावर झालेल्या या चाकू हल्ल्यामुळे गडिंग्लज शहरात मोठी खळबळ उडाली असून फरार आरोपीचा शोध घेण्याचे काम गडिंग्लज पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास गडिंग्लज पोलीस करत आहेत। शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र यादव, गडिंग्लज। अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला फॉलो करा। धन्यवाद।